हे दृश्य आपण पाहतोय सध्या थोड्याच वेळात संजय जाधव यांच्या हस्ते या पुतळ्याचं शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण होणार आहे। मोठी जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। परभणीतील पाथरीमध्ये विनापरवाना शिवरायांचा हा पुतळा बसवलेला आहे। सईद खान शिंदेचे आमदार सईद खान यांनी हा पुतळा बसवल्याची माहिती आणि त्याचं अनावरण संजय जाधव यांच्या हस्ते होतंय। या पुतळ्याला नगरविकास खात्याची परवानगी नसल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली। तर संजय जाधव यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण होतंय। मात्र परवाना नसताना देखील या पुतळ्याचं अनावरण झाल्यानंतर कारवाई होणार का याकडे लक्ष आहे। आज परभणीमध्ये उद्धव ठाकरे यांचा देखील दौरा आहे। उद्धव ठाकरे या सगळ्या संदर्भात काय बोलतात हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। या पुतळ्याला नगरविकास खात्याची परवानगी नाही अशी माहिती पोलिसांनी दिलेली आहे। परभणीतील पाथरीत विनापरवाना शिवरायांचा हा पुतळा उभारण्यात आलेला आहे। ही दोन दृश्य आपण पाहतोय आज दिवसभरातल्या या दोन महत्त्वाच्या घडामोडी। एकीकडे ठाकरे फुटेर खासदार संजय जाधव यांच्या मतदारसंघात आहेत। थोड्याच वेळापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवादही साधलेला आहे आणि सभेत त्यांची तोफ काय धराडणार याकडे लक्ष असणार आहे। तर दुसरीकडे संजय जाधवांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण होतंय। मात्र या शिवरायांच्या पुतळ्याला परवानगी नसल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलेलं आहे। नगरविकास खात्याकडून परवानगी घेण्यात आली नसल्याचं पोलिसांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे आता पुढे काय होणार हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। शिंदेचे आमदार सईद खान यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण हा पुतळा जो आहे तो बसवण्यात आलेला आहे आणि संजय जाधवांच्या हस्ते या शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण होणार आहे। थोड्याच वेळात हे अनावरण होणार। मोठी तयारी देखील करण्यात आलेली आहे। ढोल ताशांचा गजर होणार आहे। मोठ्या प्रमाणात परभणीकर देखील या ठिकाणी उपस्थित आहे आणि संपूर्ण तयारी करण्यात आलेली आहे। थोड्याच वेळात आता या पुतळ्याचं अनावरण होणार आहे। विनापरवाना शिवरायांचा पुतळा बसवण्यात आलेला आहे आणि त्याचा अनावरण सोहळ्यासाठी किती मोठ्या प्रमाणात गर्दी करण्यात आलेली आहे त्याची ही दृश्य परभणीतली आपण या ठिकाणी पाहतोय। सईद खान यांनी हा पुतळा बसवल्याची माहिती आहे आणि संजय जाधव यांच्या हस्ते या शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण होणार आहे। नगरविकास खात्याची या पुतळ्यासाठी परवानगी नाही अशी माहिती पोलिसांनी दिली। छत्रपती शिवरायांचा पुतळ्याचा परभणीतले हे दृश्य आपण बघत आहोत। संजय जाधव यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण झालेलं आहे। शिवरायांचा पुतळा पाथरी शहरातील शेलू कॉर्नर या ठिकाणी काल रात्री बसवण्यात आला आहे आणि त्यानंतर आज जे आहे ते खासदार संजय जाधव यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी पुतळ्याचं अनावरण जे आहे ते करण्यात आलेलं आहे आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी शिवसैनिक असतील या परिसरातले नागरिक असतील ते पुतळा परिसरात दाखल झाल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। दुसरीकडे उद्धव ठाकरे यांची थोड्याच वेळामध्ये सभा जी आहे ती सुरू होणार आहे आणि त्यापूर्वी या ठिकाणी खासदार संजय जाधव यांच्या उपस्थितीमध्ये या पुतळ्याचं अनावरण होताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे परभणीमध्ये आता राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळते। ही गर्दी आपण बघतोय की मोठ्या संख्येने या ठिकाणी शिवसैनिक असतील त्याचबरोबर या ठिकाणचे शिवप्रेमी असतील ते या परिसरामध्ये दाखल झालेले आणि हा सोहळा जो आहे तो आता या ठिकाणी पार पडताना आपल्याला चित्र बघायला मिळत आहे। पाथरीमधली ही दृश्य जे आहेत ते छत्रपती शिवरायांच्या अश्वरूढ पुतळ्याच्या ठिकाणी दाखल झाले आणि या ठिकाणी छत्रपती शिवरायांना जे आहे ते हार अर्पण केला जातोय आणि या ठिकाणी ही जी दृश्य आहेत ती TV9च्या प्रेक्षकांसाठी आपण या ठिकाणी बघत आहोत। खासदार संजय जाधव आणि आमदार सईद खान यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी या पुतळ्याचं अनावरण जे आहे ते होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। भाजपचे जिल्हाध्यक्ष असतील त्याचबरोबर शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी खासदार संजय जाधव आणि नवनिर्वाचित शिवसेनेचे आमदार सईद खान यांच्या उपस्थितीमध्ये या पुतळ्याचं अनावरण जे आहे आता या ठिकाणी पार पडते। थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी परभणीच्या पाथरीमधली ही दृश्य आपण बघत आहोत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण करण्यात आलेलं आहे।
सेनेचे आमदार सईद खान ठिकाणी करण्यात येत यांच्या आहे. उपस्थितीत आणि संजय जाधव यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात येत आहे. ही थेट दृश्य आपण बघतोय. बघायला मिळतंय. मोठ्या खासदार संजय जाधव जे काही दिवसापूर्वी ज्यांनी शिवसेनेत प्रवेश केला, उद्धव ठाकरे यांची साथ सोडून ते शिवसेनेत दाखल झाले आणि या ठिकाणी त्यांच्या हस्ते आज काय बोलताय ते याकडे सर्वांचं लक्ष असेल. तर दुसरीकडे परभणीतलीच मोठी घडामोड ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं या ठिकाणी संजय जाधव यांच्याच हस्ते अनावरण करण्यात आलेलं आहे. महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र त्यापूर्वी या ठिकाणी जे आहे ते मोठ्या संख्येने शिवसैनिकांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेचे आमदार सईद खान आणि खासदार संजय जाधव यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी पुतळ्याचं अनावरण जे आहे ते पार